एकदम कमी पैशात 375 रुपयामध्ये एवढं सगळं आले. ह्या तुझी इन्स्पिरेशन कोण आहे आणि माझं नाव घे. अरे तुझी बॅकग्राऊंड दिसते की नाही, हे आपण चेंज करणार आहे. तर भावांनो, परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर भावांनो, आज मी गेलतो अवंतीमध्ये आणि अवंतीमधनं जेवण आणलं. लय दिवस झालं आणून, म्हटलं आज आणूया. तर पहिला तुम्हाला सांगून घेतो की लय वेळ घालू नको, काय काय आणले होते. तर इकडल्या साईडला आपल्याकडे पनीर कोल्हापुरी, इकडे आहे ग्रीन पीस मसाला, इकडे आहे जिरा राईस हाफ, आणि भाजी पण दोन्ही हाफच आहेत. इकडे कांदा लिंबू, आणि इकडे 2 बटर रोटी आणि 1 रेग्युलर रोटी. आता मेन म्हणजे यांचं जेवण मला का आवडते म्हणजे कमी पैशात. म्हणजे आता टोटल बिल किती झाले सांगतो का तुम्हाला सगळं. टोटल बिल किती झाले सांगतो काय, 375 रुपये बिल झाले. ह्यामध्ये ग्रीन पीस मसाला पडले 100 रुपयाला, जिरा राईस पडले आपल्याला 70 रुपयाला, हाफ क्वांटिटी आहे ही. पनीर कोल्हापुरी पडले आपल्याला 140 रुपयाला, बटर रोटी 2 पडल्यात 25 रुपयाला, आणि सॉरी 1 पडले 25 म्हणजे 50 रुपये पडले, आणि रोटी 1 रेग्युलर 15 रुपयाला पडली. तर असा आहे भावांनो. आणि आजची प्रश्न पण आहेत. आज प्रश्न जरा वेगळ्या ह्याच्यात लिहून ठेवले, आणि पाठिंबाच्या शेवट लिहिलेले त्याचा पण विषय मी सांगणार आहे. तर लय वेळ घालू नको, चालू करूया जेवण. पनीर ट्राय करूया काय पहिला ग्रीन पीस ट्राय करूया? पहिला ग्रीन पीस ट्राय करूया कसं लागतं. हा 100 रुपयाला फक्त भाजी भावानं. सकाळपासून तर मी कायच खाल्लो नाही फक्त. चला बटर गोट्या. ह्यामध्ये तेल लई घातल्यात काय, त्यामुळे तेल असं खालनं पडाले बघा की पनीरचं. पनीर असं आहे बघा, ट्राय करूया. हम्म 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 कशाचा कोणाशोन या कागदावर मी प्रश्न लिहून घेतल्यात. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलाय अरिहंत 28 न, भावा तुझी इन्स्पिरेशन कोण आहे आणि माझं नाव घे, लव यू. भावा पहिलं तर तुला लव यू टू. दुसरे म्हणजे माझं इन्स्पिरेशन म्हटलास तर मी म्हणजे कशामध्ये पाहिजे तुला ते सांग, तरी पण माझं सांगतो मी. आता हे जे मी करालोय सोशल मीडिया, याचं माझं इन्स्पिरेशन आहे ते म्हणजे मनोज दे म्हणून आहे. ते माझं इन्स्पिरेशन आहे. मी त्याच्यापासूनच व्हिडिओ बघत हे चालू केले. तो सांगितलं कन्सिस्टन्सी ठेव. आणि हे मगबँग चॅनलचं जर इन्स्पिरेशन म्हटलं तर अक्षांशू अस्वाल म्हणून आहे, देहरादूनचा आहे तो, उत्तराखंडकडला. त्याचं बघून मी हे चालू केले खायचं, कारण की मला पण खायला लई आवडतंय. खरं जिम पण करायला आवडते, त्यामुळं आता जिम बंद आहे सोडा, काय अडचण नाही. खरं पण पुढं पुढं कंटिन्यू करणार आणि त्याची तब्येत वाढ करणार खाऊन पण. तर दुसरा प्रश्न आपल्याला विचारला मिस्टर डेव्हिल 09 PVT, मला ग्रोथ करायची तरी कसं स्टार्ट करू आणि डाएट सांग. व्हेज आहे मी, माझं 50 kg वेट आहे, तर गेन आणि बल्क करायची काही टिप दे. तर पहिला म्हणजे तुला ग्रोथ जर करायचं असेल तर एक गोष्ट जी म्हणतो ती म्हणजे कन्सिस्टन्सी. हीच मेन गोष्ट आहे, दुसरं कायच नाही. आणि कंटेंट काय तर युनिक पाहिजे. जगापेक्षा काय तर तुम्ही वेगळे केला तर तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे, नाही तर तुम्हाला लगेच बाहेर काढतात. तर मी मिनी ब्लॉग केले म्हणून तुम्ही पण मिनी ब्लॉग करून चालत नाही. तुम्हाला काय तर वेगळं करायला पाहिजे, त्यावेळी तुम्ही ग्रोथ होईल तुमची सोशल मीडियावर. काय तर युनिकच आणायचं, जे कोण केलं नाही आता पण ते करायचं म्हणजे होतंय. आणि तू सांगायला की डाएट सांग, मी व्हेज आहे. भावा मी पण व्हेजच आहे. आधी मी म्हणजे अंडी खात होतो, खरं आता मी बंद केले पूर्णपणे, अंडी बिंडी काय खात नाही. खरं पण मी प्रॉपर आता प्युअर व्हेज आहे, व्हेजिटेरियन आहे. आणि यामध्ये 50 kg वेट आहे तर तुझं कॅलरी कॅल्क्युलेटर म्हणून येते गुगल क्रोमला, त्यामध्ये तू सर्च केलास की नाही, तुझं वेट टाकलास, तुला डेलीला किती कॅलरी खायला पाहिजे, ज्यामुळे तुम्हाला जर एक्स्ट्रा वेट गेन करायचं तुला एक्स्ट्रा कॅलरी खायला पाहिजे. ह्यामध्ये प्रोटीन, फॅट्स, फायबर सगळं प्रॉपर इंटेक करून घ्यायला पाहिजे, म्हणजे प्रॉपर सगळं मॅनेज करायला पाहिजे. ते मी प्रॉपरमध्ये तुम्हाला सांगत नाही, आणि मीच अजून केव्हा डाएट प्रॉपरमध्ये फॉलो केलं नाही. काय आहे ते खाऊन भावून आपण बॉडी केली, आणि बॉडीचं फोटो तुम्हाला इथं 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 दिसेल तुम्हाला. तिसरा प्रश्न विचारला आपल्याला पिल्ल्या 0845, तुझे व्हिडिओ खूप भारी असतात. अरे प्रश्न विचारला ना,
त्याने मला इन्स्पिरेशन दिलं म्हणजे त्यानं काय म्हणले मलाच कळलं ना. त्यानं मला सांगितलं की तुझं व्हिडिओ भरत भावा खरोखर तुम्ही हाय समोर मी इथं आहे ना तर मी अजून इथं नसतो. तुम्ही मला एवढं सपोर्ट करता त्यामुळं आपण इथं नाही तर आपण भाऊ इथं अजिबात नसतो. आणि एवढंच सांगतो बाकी काय सांगत नाही. ग्रीन पीस मसाला आणि पनीर कोल्हापूर दोन्ही ट्राय करूया. मी जास्त आवडत नाही. हे शेवटरे जे लिहिलेलं होतं की नाही तुटलंय. काय करायचं पर्याय नाही. हे वरती अडकवलेलो आणि कवा पडलंय तुटल्याने चालून झाली. काय केलं तर बघूया चालवतोय. अरे अर थांबा 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 मी काय तर सिस्टीम चुकवलो. आता झालं व्यवस्थित. चौथा प्रश्न विचारलाय आपल्याला RX बब्या 85 न कटिंगसाठी एक साधा डाएट सांग. कटिंगसाठी तुम्हाला एकच सांगतो. मी काय प्रोफेशनल बॉडी बिल्डर नाही त्यामुळे मला जास्त काय माहित नाही. खरं आपल्याला एवढं माहिती आहे हे बहिरीचं खायचं जास्त बंद करायचं. गोड वस्तू खायच्या बंद करायचं आणि तळलेलं प्रोडक्ट बेकरी प्रोडक्ट खायचं बंद करायचं. घरचं खावा आणि व्यायाम कंटिन्यू ठेवा. भले एक वेळ डाएट चुकवत चालतं कंटिन्यू जर व्यायाम तुम्ही ठेवला तर तुमचं बॉडी मेंटेन होत्या प्रॉपर मध्ये. एवढं सांगतो. तर पाचवा प्रश्न विचारला यश कोरे 3551 तुझं गाव कोणतं ब्रो. तर माझं कोरोची आहे सांगितलं मी आदल्या व्हिडिओमध्ये. तू बघितलं नसेल तर खालच्या साईडला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तिथून चेक कर. सहावा प्रश्न विचारला इट्स आर्ट रेस्टॉरंट 99 व्हॉट इज मीन बाय मुगबँग. मुगबँग नसते मकबँग असते. मकबँग म्हणजे कसं असतं हे पुढं ठेवायचं पुढं खायचं आणि तुमच्या संग बोलत राहायचं इंटरॅक्शन करत त्याला म्हणायचं मकबँग. एवढं सिंपल गोष्ट आहे मकबँग म्हणजे. अवघड होते सगळं. चला मम्मी ट्राय काय मध्ये विषयी खाली पडाली. पनीरचा पीस मोठा आलाय बघा एकदम. एक्सपेरिमेंट बघा. वांड दिसत हे असं आहे बघा. राईस लिंबू खतरनाक म्हणजे पुढली प्रश्न घेऊया. सातवा प्रश्न विचारला आपल्याला धीरज 4507 गावाचं नाव काय आहे. अरे भावा मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं की कोरोची नाव आहे आमच्या गावाचं. त्यानंतर विचारलाय आठवा प्रश्न विचारलाय काडे साहिल आप्पाची वाडी लईच या आप्पाच्या वाडीला या कधीतरी. हे भावा 100% येणार लई लांबणी आमच्या इथं जवळच आहे त्यामुळं आप्पाच्या वाडीला एक दिवस येईन निवांत. तर नवा प्रश्न आपल्याला विचारलाय आता अमृतराज डोडे 2111 कामातनं कसं वेळ मिळतो भावा जबाबदारी सोडत नाही. अरे माझं म्हणजे कसं आहे म्हणजे मी फुल टाइम सोशल मीडियाच करतो त्यामुळे मला काही अडचण नाही आहे. मी कुठेही कामाला बेमाला कुठे काहीही जात नाही. 1 वर्षापूर्वी जातो तुम्ही जिम ट्रेनर म्हणून जात होतो इंजिनिअरिंग कॉलेज सोडून. खरं पण
ह्यासाठी जात होतो. हे आत्ताचा दिवस मी बघायला येऊन हे दिवस मी येण्यासाठी तिथं 8 महिने काढल्यात 5,000 रुपये पगारवर फक्त. त्याची कहाणी तुम्हाला निवांत सांगतो कवा तर पुढल्या व्हिडिओमध्ये किंवा पुढल्या मकबँगमध्ये असं कवा तर सांगेन. खरं पण 100% ती कहाणी माझी इन्स्पिरेशनल कहाणी तुम्हाला ऐकण्यासारखी आहे. कारण मी किती स्ट्रगल केलोय माझ्या शेवटच्या चॅनल ग्रो करण्यासाठी ते तुम्हाला नंतर कळत. राईसची क्वांटिटी 70 रुपये हाफ देतात. क्वालिटी म्हणजे क्वालिटी आहे खरं पण. जी बॅकग्राऊंड दिसते की नाही हे आपण चेंज करणार आहे. वांड करणार आहे वांड. मला लय जण काय म्हणलीत थंबनेल तर भाऊ तुझं क्वालिटी असतात खरं पण बॅकग्राऊंडमुळे तुझं मार्क खायले. त्यामुळे बॅकग्राऊंड आपण बदलणार आहे भावांनो. जर तुम्हाला दाखवलो कोणी इकडे पाठीमध्ये जर भिंत कसल्या बघितला तर तुमचं डोकं फिरेल. आमचं जुनं घर आहे सोडा त्यामुळे समजून घ्या काय अडचण नाही. अशा पाठीमध्ये रंगवलेली पण नाही भिंत हाय असं गिलावा पण मारलेलं नाही भिंतीला. डायरेक्ट विटा डायरेक्ट तयार भिंत आहे की नाही सामायिकमध्ये भिंत आहे ही हाय असं भिंत. ह्याला मी कापडीवर जोडून काहीतरी जुगाड केलोय. तर आपण नवीन काय तर ट्राय करूया नक्की. मला प्लॅनिंग चालू आहे हे बदलायचं कारण की मी मगबँगवाल्याचं बघितलं हे प्लेन दिसतच नाही माझं हे असं हे पडलेलं दिसायला नको असे ह्याच्यामध्ये. त्यामुळे घाण दिसाले. लई जण म्हणले खरोखर आपण चेंज करायचं आहे. चेंज करूया 100% पुढल्या मकबँगला जमल्यास मी चेंज करेन किंवा त्याच्या पुढल्या मला. खरं पण 2 मकबँगमध्ये 100% कुठल्या तरी खायला मी 100% चेंज करणार म्हणजे करणार आहे. कारण की तुम्हाला म्हणून बघायला भारी वाटायला पाहिजे आणि जरा सेटअप नवीन पण असेल. खानदानी कलर मी दिसायला काळा नादी लागू नको माझ्या तू बाळा.